मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत। उंची 6.5 इंच ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। घडी 9 इंच आहे। इथे मी परफेक्ट असं साध्या बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी इथे मी सुईचा कपडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून घेते। अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप आपली बरोबर अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे। इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतलेली आहे। आता अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ह्या सुद्धा बाजूला इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। कट करून झालेला आहे। मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे ह्या बाजूने 7 इंच आणि ह्या सुद्धा बाजूने 7 इंच बरोबर असा मी चौकोन कट करून घेतलेला आहे। अस्तरचा कपडा आणि ब्लाउज पीस मधला कपडा आहे। आता इथे हा अस्तरचा कपडा आहे, अशी घडी करून घेते बरोबर अशी मध्यावरती। आता इथे आपला सुंदर अशी बाही डिझाइन होण्यासाठी आपल्याला थोडासा असा पानासारखा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने एकदम अशी सोपी डिझाइन आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे कमी वेळामध्ये। आता इथे थोडंसं अंतर ठेवून हे मी इथे कट करून घेते। ज्या पद्धतीने आपण आकार दिला त्या पद्धतीने इथे मी असं कट करून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। हा ब्लाउज पीस मधला कपडा आहे, त्याच्यावरती ठेवून घेते। आता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर ठेवून इथे मी पूर्ण जोडून घेते। जोडून झालेला आहे। आता जेवढा आपला अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल सुईचं करायला सोपं जाईल आणि आपला डिझाइनचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो। आता हे मी पूर्ण इथे सुईचं करून घेते। व्यवस्थित आकारामध्ये हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे आणि टोक फक्त व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। इथे मी टोक व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे। आता अशी मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण केलेलं मार्किंग आहे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं, म्हणजे एकसारखी होऊन जाते आणि जोडायला सुद्धा सोपं पडतं। आता थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण डिझाइन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। एकदम कडेकडेला मी पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता बाही पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा पूर्ण व्यवस्थित आकारामध्ये हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने। मध्यावरती कट देऊन घ्यायचं आहे। आता मणी जोडून घ्यायचे आहेत पूर्ण व्यवस्थित मध्यावरती बरोबर, किंवा तुम्ही काय करा मध्यावरती असं मार्किंग करून घ्या, म्हणजे मणी जोडायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी, म्हणजे एकसारखे जोडले जातील। आता इथे मणी तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता आणि थोड्या थोड्या अंतरावरती समान आपल्याला इथे पूर्ण असे मणी जोडून घ्यायचे आहेत। इथे मी थोड्या थोड्या अंतरावरती पूर्ण मणी जोडून घेते, म्हणजे आपली बाही डिझाइन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल त्यासाठी। आणि वरच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच सोडून द्यायचं आहे बाही जोडण्यासाठी। इथे मी पूर्ण मणी जोडून घेतली आणि पूर्ण पॅक करून घेते। इथे धागा कट करून घेते, बघू शकता इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी आपली ती बाही डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद।